श्री देवी भागवत पुराण स्कंध 1 अध्याय 1 शौनकांचा पुराणांसंबंधी सुताला प्रश्न. शौनक महामुनी सुतांना म्हणाले, हे सर्वज्ञ, आम्हाला या समयी पवित्र अशी पुराण संहिता ऐकावयाची इच्छा उत्पन्न झाली आहे, तर तू आम्हाला ती सांग. आम्ही सर्व विप्रवर्ग कथेचे श्रवण करण्यासाठी इथे एकत्र जमलो आहोत. हे पवित्र नैमिषारण्य कलीच्या भीतीपासून मुक्त आहे. हे सुता, आम्हाला पवित्र असे देवी भागवत पुराण ऐकावयाची उत्कंठा लागून राहिली आहे. तुझ्या श्रेष्ठ गुरुभक्तीमुळे व्यासांनी तुला ते संपूर्णपणे शिकवले आहे आणि तू सुद्धा ते समजून घेतले आहेस. हे सर्वज्ञ, आम्ही तुझ्याकडून इतरही अनेक पुराणे ऐकली, पण ज्याप्रमाणे कितीही अमृत प्याले तरी देवांचे समाधानच होत नसते, तशीच गत आमचीही झाली आहे. हे सुता, आम्ही सर्वांनी हजारो यज्ञ केले, तरीही आम्हाला शाश्वत शांतीचा लाभ झाला नाही. कारण यज्ञामुळे स्वर्ग मिळतो आणि नंतर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. अशा प्रकारे या संसाराच्या चक्रामध्ये सतत येरझाऱ्या कराव्या लागतात. ज्ञानाविना मुक्ती अशक्यच. म्हणूनच या त्रिगुणात्मक कालचक्रात मानव सतत फिरत राहतात. म्हणून तू आम्हा सर्वांना रसाळ असे पवित्र देवी भागवत ऐकव, जे मुक्ती देणारे असल्यामुळे मुमुक्षुजनांचे आवडते आहे. श्री देवी भागवत स्कंध 1 अध्याय 1 समाप्त. श्री देवी भागवत पुराण स्कंध 1 अध्याय 2 देवी भागवताचे थोडक्यात वर्णन. सूत म्हणाले, अहो, मी खरोखरच धन्य आहे की तुम्ही माझ्याकडून वेदप्रसिद्ध पुराणकथा ऐकण्याची इच्छा करून मला पावन केले आहे. त्या देवीच्या पदकमळाचे ध्यान मुनी नेहमीच करीत असतात आणि ब्रह्मदेवासहित सर्व देवगण सेवा करतात व तीच पदकमळे मुक्तिदायक आहेत. तिलाच वेदांनी आद्या व पराविद्या असे नाव दिले आहे. ती सर्वज्ञ आहे, सर्व बंधने तोडणारी आहे. तिला दुरात्मे लोक जाणू शकत नाही, पण मुनींना मात्र ती ध्यानात साक्षात दिसते. जी आपल्या त्रिगुणात्मक शक्तीने जगाची निर्मिती करते, रक्षण करते आणि कल्पांताच्या वेळी संहार करते व स्वतःमध्येच रममाण होते, अशा त्या सर्व विश्वाच्या मातेला मी मनातून वंदन करतो. ब्रह्मदेव सृष्टीरचना करतात, परंतु ब्रह्मदेवाची उत्पत्ती तर श्री विष्णूच्या नाभीपासून झाली आहे व श्री विष्णूच्याच प्रेरणेने ब्रह्माजी सृष्टी निर्माण करतात. याचाच अर्थ ब्रह्मदेव स्वतंत्र नाही. बरे, विष्णू स्वतंत्र म्हणावा, तर तो सुद्धा प्रलयाकाळी शेषावर निसतो, म्हणजेच शेषाचा आधार घेतो, तर मग त्यालाही स्वतंत्र म्हणता येत नाही. म्हणूनच या सर्वांच्या मुळाशी जी स्वतःच आधार देणारी आहे, त्या शक्तिस्वरूप विश्वाच्या जननीला मी नमस्कार करतो. योगनिद्रेमध्ये गाढ झोपी गेलेल्या विष्णूला जाग करण्यासाठी कमलासन ब्रह्मदेवाने ज्या देवीला स्तुती करून तिची प्रसन्नता मिळवली, तिला मीही शरण जातो. त्या सगुण तसेच निर्गुण तसेच मुक्ती देणाऱ्या मायेचे ध्यान करून आता संपूर्ण पुराण मी तुम्हाला सांगतो. हे जमलेल्या सर्व मुनिजन हो, ऐक. हे मुनिजन हो, सर्व पुराणांमध्ये हे श्रीदेवी भागवत पुराणच श्रेष्ठ आहे. यात 18,000 श्लोक आहेत व 12 स्कंध आहेत. सर्व स्कंधातील अध्यायांची संख्या 300 आहे. पहिल्या स्कंधात 20, दुसऱ्या स्कंधात 12, तिसऱ्यात 30 व चौथ्यात 25 आहेत. पाचव्यात 35, सहाव्यात 31, सातव्यात 40 आहेत. आठव्यात 24, नवव्यात 50, 10व्यात 13 आहेत. 11व्यात 24 आणि 12व्यात 14 अशा या पुराणांची संख्या 18,000 सांगितली आहेत. सर्ग, प्रतिसर्ग, मन्वंतर, वंशानुचरित व वंश ही 5 लक्षणे पुराणांची असतात. कधीही कमी जास्त न होणारी निर्गुण व सत्य तसेच सर्व व्यापिनी अशी ही शिवा योगाच्या सहाय्यानेच जाणली जाते. तीच सर्वांना आधार आहे. तिचे स्थान तुरीय अवस्था आहे. तिची जी सात्विकी शक्ती तीच महासरस्वती, राजसी शक्ती तीच महालक्ष्मी व तामसी शक्ती तीच महाकाली. या सर्व स्त्रीरूपिणी आहेत. या तिघींना देहधारण करावयाला भाग पडणारे जे तत्व ह्या सृष्टीसाठी कारणीभूत आहे, त्यालाच तत्वज्ञानी लोकांनी सर्ग असे नाव दिले आहे. शक्तीच्यामुळेच ब्रह्मा, विष्णू आणि शंकर हे उत्पत्ती, पालन व संहार करतात. म्हणूनच त्याचे नाव प्रतिसर्ग आहे. चंद्रवंशीय व सूर्यवंशीय राजांच्या चरित्रकथा
तसेच हिरण्यकश्यपू वगैरेंच्या चरित्रकथा म्हणजेच वंश होय. स्वयंभुवा वगैरे मनूंचा वंश वर्णन करणे व त्यांच्या कालखंडाचे वर्णन यालाच मन्वंतर असे म्हणतात. त्यांच्या वंशाचे कथन हे वंशानुचरित होय. अशा प्रकारे पुराणे 5 लक्षणांनी युक्त असतात. व्यासांनी 1.25 लाख श्लोकांचे भारत सांगितले, त्याला इतिहास अगर 5वा वेद असे म्हणतात. शौनकांनी सुतांना सांगितले, हे सुता, आम्ही सर्वजण कलिकाळाच्या भयाने नैमिषारण्यात येऊन राहिलो आहोत. ब्रह्मदेवाने आम्हाला एक मनोमय चक्र देऊन सांगितले की या चक्रामागोमाग तुम्ही जात राहा. जिथे या चक्राची आरी गळून पडेल ते जागा पवित्र आहे असे समजा. तिथे कलीचा प्रभाव पडणार नाही आणि पुन्हा सत्ययुग येईपर्यंत तुम्ही तिथे निर्वैधपणे राहा. त्याप्रमाणे आम्ही त्या चक्राच्या मागोमाग फिरू लागलो. या जागी त्या चक्राची आरी गळून पडली म्हणून याला नैमिषारण्य असे म्हणतात. इथे कली प्रवेश करू शकत नाही. आमच्याशिवाय इतरही अनेक सिद्ध महात्मे याच क्षेत्रात राहतात. याच ठिकाणी आम्ही पशुबळी विरहित कितीतरी यज्ञ करीत आहोत व सत्ययुगाची वाट पाहत काळकंठीत आहोत. अशा वेळी केवळ आमचे भाग्य उजळले म्हणून तुझे येणे घडले. तर तू आम्हाला कल्याणकारी ब्रह्मसमंत असे पवित्र पुराण ऐकव, ज्यामध्ये 4ही पुरुषार्थ मिळवण्याची विद्या संपूर्णपणे वर्णिलेली आहे व जी पवित्र कथा व्यासमुनींनी सांगितली आहे. श्री देवी भागवत पुराण स्कंध 1 अध्याय 3 पुराणांची संख्या आणि व्यास किती आहेत ती संख्या. सूत पुढे सांगू लागले, आता ज्याप्रमाणे मी सत्यवती पुत्र महर्षी व्यास यांच्याकडून पुराणे ऐकली तशीच ती वर्णन करतो. म अक्षराने सुरू होणाऱ्या शीर्षकांची 2, भ या अक्षराने सुरू होणारी 2, ब्र या अक्षराने सुरू होणारी 3, व या अक्षराने सुरू होणारी 4, अ, ना, प, ली, कु, स्क या अक्षराने सुरू होणारी प्रत्येकी 1 पुराणे आहेत. यापैकी पहिले जे मत्स्य पुराण आहेत त्यात 14,000 श्लोक आहेत. मार्कंडेय पुराणात 9,000 श्लोक आहेत. भविष्य पुराणात 14,500, श्रीमद भगवतात 18,000, ब्राह्मण पुराणात 10,000, ब्राह्मांड पुराणात 12,100 आणि ब्रह्मवैवर्त पुराणात 18,000 आहेत. वामन पुराणात 10,000 श्लोकांचे, वायुपुराण 24,600 श्लोकांचे, विष्णू पुराण 23,000 श्लोकांचे आणि वराह पुराण 24,000 श्लोकांचे आहे. अग्निपुराणात 16,000, नारद पुराणात 25,000, पद्मपुराणात 55,000, लिंग पुराणात 11,000 आणि गरुड पुराणात 19,000 श्लोक आहेत. तसेच कूर्म पुराण 17,000 श्लोकांचे, स्कंद पुराणाचे 81,000 श्लोक आहेत. ही मुख्य पुराणे झालीत. आता उपपुराणे सांगतो ती ऐका. त्यांची नावे पुढीलप्रमाणे: सनतकुमार, नारसिंह, नारद, शिव, दुर्वास, कपिल, मानव, वरुण, कालिका, नंदी, सांब, आदित्य आणि वशिष्ठ. प्रत्येक मन्वंतरामध्ये जेव्हा द्वापार युग येते त्या प्रत्येक वेळी धर्मरक्षणासाठी पुराणे निर्माण करतात. प्रत्येक द्वापार युगात श्री विष्णूच व्यासांच्या मुखाने एका वेदाचे अनेक खंड करतात. तसेच कलियुगातील ब्राह्मणांचे अल्प आयुष्य ध्यानात घेऊन प्रत्येक युगात पुन्हा पवित्र पुराणांची रचना करीत असतात. स्त्रिया, शूद्र आणि विप्रेतर द्विजांना वेद ऐकण्याचा अधिकार नसल्यामुळे त्यांचे सुद्धा कल्याण व्हावे यासाठी ही पुराणे रचली आहेत. या सध्या चालू असलेल्या वैवस्वत मन्वंतराच्या 28व्या द्वापारयुगात माझे गुरु सत्यवतीचे पुत्र व्यास आहेत. पुढच्या 29व्या द्वापारयुगात अश्वत्थामा व्यास होणार आहे. यापूर्वी आजपर्यंत 27 व्यास झालेले आहेत व त्यांनी प्रत्येक युगात पुराणांची रचना केली आहे. त्यानंतर जमलेल्या ऋषीगणांनी सूतांना विचारले, हे सूता, त्या सर्व व्यासांची तू आम्हाला नावानुसार माहिती सांग. सूत पुढे सांगू लागले, पहिल्या द्वापारी ब्रह्मदेव स्वतःच व्यास झाले, दुसऱ्या द्वापारात प्रजापती, तिसऱ्या द्वापारात शुक्राचार्य, चौथ्यात बृहस्पती, पाचव्यात सविता, सहाव्यात मृत्युदेव, सातव्यात मघवा म्हणजे इंद्र, आठव्यामध्ये वसिष्ठ, नवव्यात सारस्वत, 10व्यात त्रिधामा, 11व्यात त्रिवृष, 12व्यात भारद्वाज, 13व्यात अंतरिक्ष, 14व्यात धर्म, 15व्यात त्रयारुणी,
16व्यात धनंजय, 17व्यात मेधातिथी, 18व्यात व्रती, 19व्यात अत्री, 20व्यात गौतम झाले. 21वे हर्यामा उत्तम, 22वे वेन वाजश्रवा, 23वे सोम आयुष्यायण, 24वे तृणबिंदू, 25वे भार्गव, 26वे शक्ती, 27वे जातुकर्ण आणि आता 28वे कृष्णद्वैपायन ही त्यांची नावे आहेत. कृष्णद्वैपायन यांनी जे मला ऐकवले ते सर्व दुःखे व पापे यांचा नाश करणारे श्रीमद भागवत पुराण होय. हे पुराण कामना पुरविते, मोक्ष देते आणि ते वेदार्थाचे भांडार आहेत. हे असे अत्यंत शुभ असे पुराण व्यासांनी त्यांचा पुत्र शुक याला शिकवले. तो यज्ञातील अरणीपासून जन्मलेला आणि विरक्त असा होता. त्याचवेळी मीही व्यासमुखातून हे अतिशय रहस्यमय असे पुराण गुरुकृपेने ऐकले. अयोनिसंभूत अशा बुद्धिमान पुत्राला ते संपूर्ण पुराण व्यास शिकवित असताना दैवयोगाने मलाही ते अतिप्रभावी असे पुराण ऐकावयास मिळाले. महापापी, वेदविरहित, आचारभ्रष्ट असा मनुष्य जर कोणत्याही निमित्ताने का होईना हे ऐकेल तर तो सुद्धा अनेक सुखोपभोग भोगून अंतकाळी योग्यांप्रमाणे देवी भगवतीच्या कृपाप्रसादाने चिरंतन गतीला जातो. ही भगवती कुणाच्या हृदयात प्रगट होते ते विचाराल तर ती निर्गुणा, हरिहरांना अगम्या अशी विद्यारूपिणी आणि समाधीशिवाय न दिसणारी पण या पुराणावर प्रेम करणाऱ्या आणि आवडीने ऐकणाऱ्याच्या हृदयात मात्र स्वतःहून प्रगट होते. श्री देवी भागवत स्कंध 1 अध्याय 3 समाप्त.